नमस्कार मित्रांनो, एक रुपये पीक विमा योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून विमा कंपनीला 321 कोटी रुपयाचा अनुदान विमा कंपनीला मिळाला आहे। तर त्यामधून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी विमा मिळणार आहे आणि 1 रुपये पीक विमा योजनेअंतर्गत किती शेतकरी विमा उतरला आहे हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7,01,740 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम विमा उतरला आहे। जिल्ह्यासाठी विमा कंपनींना राज्य सरकारकडून 188 कोटी 41 लाख रुपये तर केंद्र सरकारकडून 132 कोटी 81 लाख रुपये हिस्सा मिळाला। तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 1 रुपये असे एकूण 321 कोटी रुपये 29 लाख रुपये विमा कंपनीला मिळाले। मात्र त्यापैकी अवघे 105 कोटी रुपयाचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो। तर 216 कोटी रुपये ही एकाही शेतकऱ्याला मिळाली नाही। मित्रांनो, पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक शेती पिकांचे नुकसान झाले। तर त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 1,70,945 शेतकऱ्यांना 25% अग्रिम दिला आहे। तर आतापर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिकाच्या भरपाई पोटी 105 कोटी रुपये भरपाई वितरित केली जाणार आहे मित्रांनो। पण अद्याप तूर, कांदा, भुईमूग, कापूस या पिकासाठी विमा कंपनीकडून भरपाई ही मिळाली नाही मित्रांनो। ह्या पिकांना भरपाई द्यायची की नाही याविषयी मंत्री हे पुढे केंद्र सरकारपर्यंत पोहोचला। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश झाले, पण अद्याप शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहेच। ह्या जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती असतानाही सर्व बाधित शेतकऱ्यांना ना दुष्काळी भरपाई मदत ना पीक विम्याची पैसे अशी स्थिती पाहायला भरपूर मिळाली आहे मित्रांनो, खरीप हंगामात शेती पिकांचे विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याची स्थिती आपण पाहूया। पीक विमा भरलेले शेतकरी 7,01,740 शेतकरी ही विमा भरलेली आहे। राज्य सरकारचा हिस्सा 188.41 कोटी रुपये ही राज्य सरकारनं ह्या शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी विमा कंपनीकडे दिलेले आहे आणि केंद्र सरकारचा हिस्सा 132.81 कोटी हे पण विमा कंपनीकडे विमा वितरणासाठी दिलेला आहे। तर विमा कंपनीकडील एकूण रक्कम 321.29 कोटी रुपये आहे। शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई 105 कोटी रुपये हे मिळाले आहे। भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या 1,70,945 शेतकऱ्यांना 105 कोटी रुपये एवढी नुकसान भरपाई मिळाली आहे। ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची खरीप हंगामातील पीक विम्याची ही स्थिती झाली मित्रांनो। तर मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन महत्त्वाची व्हिडिओ दररोज भेटतील मित्रांनो। आणि इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ परत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।